काय विजन आहे आणि महापालिका का? सर्वप्रथम भारतीय जनता पार्टी हा फक्त एक पक्ष नाही तर एखाद्यासाठी एक परिवार कसा बनू शकतो हे मी स्वतः अनुभवलं आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे, 1 वर्षापूर्वी विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान मी तयारी करत होतो. काही कारणांमुळं माझी उमेदवारी पुढं जाऊ शकली नाही, परंतु मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की सर्व वरिष्ठ नेते जे मला गेले अनेक वर्ष मार्गदर्शन करत आलेले आहेत, आज बरोबर 1 वर्षानंतर महानगरपालिकेची निवडणुकीच्या सामोरे जात असताना वरिष्ठ लेवलला माझा विचार झाला. जिल्ह्यातल्या सर्व नेते मंडळींना एक निरोप देण्यात आला की कृष्णराजला ह्यामध्ये उतरवलं पाहिजे असा आमचा सगळ्यांचा विचार आहे. आणि फक्त 2च दिवसापूर्वी संध्याकाळी मला तो निरोप आला की या निवडणुकीच्या सामोरे जाताना तुझ्या पाठीशी आम्ही सगळेजण उभं राहायला तयार आणि तू हे केला पाहिजेस. मी खास करून सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, सन्माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, त्या टाईमचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय बावनकुळे साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व वरिष्ठ नेत्यांचे खूप खूप मनापासून आभार मानतो की त्यांनी माझ्यावर एवढा विश्वास व्यक्त केला आणि एवढी मोठी ताकद म्हणून माझ्या पाठीशी ते उभे आहेत. महापालिका निवडणुकीला सामोरे जात असताना कोल्हापूरचे कुठले महत्त्वाचे प्रश्न वाटतात जे गेल्या 25 वर्षात सुटलेले नाहीत आणि पुढे ते सुटावेत आणि चांगला एक कोल्हापूर जगाला पाहायला मिळावं असं काय किंवा काय विजन असणार? हो, माझा खरं तर जाहीरनामा जो असेल तो लवकरच बाहेर येणार. त्यामध्ये मी विस्तारमध्ये आपल्याला सर्वांना त्या बाबतीत माहिती देईन. पण आपण सगळ्यांनी बघितलं असाल की माझ्याकडे कुठलंही पक्षाचं किंवा संविधानिक पद नसताना सुद्धा मी कोल्हापूरचे अनेक समाजाशी निगडीत असणारे प्रश्नांवरती काम करत आलो आहे. त्यामध्ये खास करून आता कचऱ्याविषयी प्रश्न असतील, डेव्हलपमेंट फंड्सचे विषय असतील, क्रीडा क्षेत्रात असेल, असे अनेक गोष्टी आहेत. परंतु ह्या निवडणुकीला सामोरे जात असताना मी थोडेसे वेगळे युनिक मुद्दे घेऊन उतरणार आहे आणि ते आज ह्या ठिकाणी जाहीर करणं ते योग्य नाही आहे. पण येणाऱ्या काही दिवसांमध्ये जेव्हा माझा जाहीरनामा बाहेर पडेल त्या माध्यमातून मी तुम्हाला सांगेन. फोटो आणि त्याखाली नेक्स्ट मेयर असा एक ट्रेंड चालतोय, कसं बघता याकडे? काय काय नेमकं मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की मला काम करण्याची संधी मिळावी त्यासाठी मी मागचे 1-1.5 वर्ष झालं कार्यरत आहे. पक्षांनी सन्माननीय आमच्या सर्व जिल्ह्याच्या नेते मंडळींनी, महायुतीच्या सगळ्या नेते मंडळांनी माझ्यावरती विश्वास व्यक्त करून मला ह्यामध्ये उतरवत आहेत. ह्याचाच मला खरं तर फार अभिमान वाटतो. आणि पुढं जात असताना मी कुठल्याही आता पदाचा न विचार करता ही निवडणूक आहे, ही निवडणूक लढवायची आणि फक्त माझ्या वॉर्डपुरतं नाही पण संपूर्ण कोल्हापूर शहराच्या दृष्टीने मी याच्यावरती काम करणार. माझ्या वॉर्डबरोबरच आमचे भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे सगळ्या कॅन्डिडेट्सचा मी पुढच्या 15 ते 20 दिवसामध्ये प्रचारासाठी उतरणार आहे. सभा असतील, पदयात्रा असतील, सगळीकडे मी सक्रियपणे आमच्या सर्व महायुतीच्या कॅन्डिडेट्सच्या मागे उभं राहणार आहे. कोणत्या भागामधून आपण निवडणूक लढणार? अजून सगळ्या गोष्टी चालू आहेत. आपल्याला माहिती आहे की वरिष्ठ नेते अजून एकत्र बसून त्यांची चर्चा चालू आहे की कुणाला किती सीट्स मिळतील, काय होणार हे अजूनसुद्धा त्यावरती क्लॅरिटी नाही आहे. परंतु आज किंवा उद्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी होतील. मी वॉर्ड 3मधनं तशी आता तयारी करायला चालू करत आहे. परंतु अधिकृतपणे जेव्हा केव्हा ते आपल्या समोर येईल तेव्हा आपल्याला सर्वांना समजेल. अजून खरंच प्रामाणिकपणे सांगतो, अजून काहीच नाही. म्हणजे मी स्वतः काल रात्री लेट मुंबईवरून आलो, आत्ता सकाळी मी साहेबांशी भेटलो आहे आणि आजपासून त्या तयारीला आम्ही सगळे लागत आहे. 10 वर्षानंतर खरं तर निवडणूक होते. अनेक इच्छुक आहेत, अनेक जुने नगरसेवक, माजी नगरसेवकांनी स्वप्न रंगवलेली आहेत. अशामध्ये नवीन चेहरे आता खरं तर महापालिकेला येणं गरजेचं आहे. या संदर्भात काय होतं? मला तुम्ही हा प्रश्न विचारला त्याचा फार आनंद आहे. माझ्यासाठी सुद्धा हा एक खूप मोठा अनुभव आहे. कारण 2015मध्ये जेव्हा शेवटची निवडणूक झाली किंवा त्या टाईममध्ये मी स्वतः फार लहानपण होतो आणि मी मुळात ह्या देशात सुद्धा नव्हतो, मी परदेशात होतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मी खेळाडू आहे. मी इंटरनॅशनल फॉर्म्युला 3 चॅम्पियनशिप चालवण्यासाठी अनेक वर्ष बाहेर होतो. त्यामुळे हा संपूर्ण अनुभव जो आहे तो माझ्यासाठी सुद्धा फार युनिक आहे. महानगरपालिकेची बॉडी असताना कामकाज कसं होतं हे खरं तर मी बघितलेलंच नाही आहे. कारण म्हणजे आता आपण ह्या संपूर्ण प्रक्रियेत जे आहे ते मला शिकायला मिळणार, ती एक चांगली गोष्ट आहे. तुम्ही म्हणला तसं 10 वर्ष झाल्यामुळं अनेक लोक आहेत जे इच्छा व्यक्त करत आहेत. तुम्ही जर बघितला तर महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, यांच्याकडं अनेक लोकांनी येऊन इंटरव्ह्यूज दिलेले आहेत की ते इच्छुक आहेत. खूप चांगली चांगली नावं पुढे येत आहेत
आणि मला आनंद ह्या सुद्धा गोष्टीचा आहे की फार अनुभवी लोकांबरोबर मला ह्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सामील व्हायला सुद्धा मिळत आहे आणि भविष्यात त्यांच्याबरोबर काम करायला मिळेल याबद्दल पण मला फार चांगलं वाटतं. एकीकडं ऋतुराज क्षीरसागर आहेत, एकीकडं तुम्ही आहात, आमदार पुत्र आहे, खासदार पुत्र आहे, एकीकडं माजी आमदार जाधव आहे. म्हणजे एक युवा चेहरे पुढे आले आहेत, बरोबर. घराणेशाही पुन्हा एकदा या सगळ्या निवडणुकीत दिसते. बरोबर. कसं पाहता याकडे युवा चेहरा आणि घराणेशाही? मी घराणेशाही खरं तर ह्याला म्हणणार नाही, कारण सन्माननीय प्रधानमंत्री मोदीजींचं एक वाक्य होतं, मागच्या वर्षी त्यांनी पार्लिमेंटमध्ये स्टेटमेंट दिलं होतं की जेव्हा एखाद्या व्यक्ती त्याच्या स्वतःच्या कर्तृत्वावरती, त्याचं स्वतःची प्रसिद्धी, त्या स्वतःच्या कामावरती नाव निर्माण करतो तेव्हा त्याला घराणेशाही म्हणता येत नाही. मला असं वाटते की मी माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून, मी माझ्या सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून अनेक लोकांना आजपर्यंत मदत करत आलो आहे. यामध्ये मला कुठल्याही कधी म्हणजे कुणाचं बॅकिंग किंवा काही नव्हतं. मी स्वतःच्या रेव्हेन्यूमधनं मी स्वतः जे काय आजपर्यंत मिळवत आलेलो आहे त्याच्या माध्यमातून लोकांना मदत करण्याचा प्रयत्न केला. आणि फक्त कोल्हापूर शहर, कोल्हापूर जिल्हा नाही, पण तुम्ही जर माझ्या सोशल मीडियावर जाऊन बघितलं तर मी संपूर्ण राज्यामध्ये ते करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे मला असा एक स्वतःमध्ये विश्वास आहे की मी आजपर्यंत जे काय काम करत आलो आहे, लोकांना माझ्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात विश्वास आहे. विधानसभेच्या वेळेस पण आमची खूप यंत्रणा लागत होती, परंतु ठीक आहे, त्यावेळेस ज्या गोष्टी झाल्या त्या झाल्या. पण ह्याला घराणेशाही अजिबात म्हणता येणार नाही, कारण ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये माझे वडील जरी खासदार असतील, माझे काका जरी आमदार असतील, तरी त्यांचा काहीच संबंध नाही. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो. कालसुद्धा आम्ही मुंबईत असताना ते त्यांच्या कामासाठी तिथं गेले होते आणि मी माझ्या कामासाठी गेलो होतो. त्यामुळं लोकांनाही हे माहिती आहे. आणि जसं तुम्ही म्हणलात ते त्या बाबतीशी मी सहमत नाही की ही घराणेशाही बिलकुल नाही. पण माझ्याबरोबर ऋतुराज असतील, सत्यजित असतील, अनेक युवा चेहरे येत आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे. कारण म्हणजे आपण म्हणतो ना की कन्व्हेन्शनल थिंकिंगपासून आता एक वेगळं काहीतरी आपल्याला इथून पुढे दिसणार. जेव्हा युवा पिढी मोठ्या प्रमाणात कुठल्याही क्षेत्रामध्ये सक्रिय होते तेव्हा ते नवीन विचार घेऊन येतात. आणि तेच युवकांची म्हणजे मला वाटते सगळ्यात मोठी ताकद आहे की नवीन विचार ते त्या क्षेत्रामध्ये काम करताना आणू शकतात. त्यामुळं चांगल्या पद्धतीने गोष्टी होती तिथून पुढे. तुम्ही ब्लॉगच्या माध्यमातून अनेक शहराचे प्रश्न मांडला, त्यानंतर 25 कोटीचा निधी सुद्धा आणला. त्या 25 कोटीच्या निधीवरून तुमचं आता उमेदवार म्हणून नाव समोर आल्यानंतर टीका केली जाते की हा निधी गेला होता. आता टीकाकारांना काय उत्तर द्याल? निधीचे मला वाटतं जवळपास 95% कामं झालेली आहेत. फरक एवढाच आहे की त्याची उद्घाटनं मी त्या मोठ्या प्रमाणात केली नाही. माझ्याकडे संपूर्ण यादी सगळ्या 25 कोटीच्या कामांची जे कामं संपले, मला वाटतं जवळपास 5 ते 6% फक्त कामं उरली असतील. बाकी सगळी कामं झालेली आहेत. महानगरपालिकेकडनं तुम्हाला संपूर्ण पुरावा घेऊन मी त्या बाबतीत देऊ शकतो. आणि आपल्या माध्यमातून मी एवढंसुद्धा विनंती करेन की या संपूर्ण प्रक्रियेमध्ये एक नेगेटिव्ह नरेटिव्ह तयार करण्याचा भरपूर प्रयत्न होणार, पण मला त्या गोष्टीची अजिबात चिंता नाही, कारण लोकांपर्यंत माझं काम पोचलेलं आहे. लोकांना माझ्यावरती विश्वास आहे. काँग्रेसकडून कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं अशी एक टॅगलाईन या निवडणुकीच्या निमित्तानं पुढे येते. आपल्याकडून काय, कारण आपण सोशल मीडियामध्ये जास्त सक्रिय आहात, याला कसं उत्तर दिलं जाणार आहे? आम्हाला त्यांना उत्तर देण्याची काही आवश्यकता नाही. आम्ही आमचं टॅगलाईन घेऊन येणार आणि ते सुद्धा आम्ही जसं सांगितलं पुढच्या 2 दिवसात जेव्हा आमचा जाहीरनामा येईल त्यावेळी सगळेच गोष्टीची प्रसिद्धी आम्ही करू. सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये 35 वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी. तब्बल 22,000हून अधिक यशस्वी विद्यार्थी, इयत्ता 8वी ते 12वीसाठी विशेष तयारी वर्ग, स्वतंत्र अभ्यासिका, अनुभवी शिक्षक, मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय. प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी, बहादूरवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. मोबाईल क्रमांक 915866 8989 आणि 9960 888833.